श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. तर उद्या 29 जुलैला गुरु पौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा, वेद पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तसं बघायला गेलं तर गुरु पौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यामधील पवित्र नात्यांचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानांबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरु पौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. प्राचीन आख्यायिकानुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते. त्याचबरोबर वेदांचे 4 भागामध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे कृपा आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे देखील मानले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होते. गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणे हे अत्यंत शीघ्र फलदायी मानले जाते. या दिवशी उपवास पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. शास्त्रानुसार या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण देवाची पूजा करणे, कथा वाचणे, ऐकणे याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. गुरु पौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी, पाणी, धान्य हे अर्पण करणे देखील तितकंच अत्यंत शुभ मानले जाते. तसेच गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा नक्कीच बलवान होतो. तसेच पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थातच ईश्वरी तत्व हे नेहमीच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असते आणि धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत खूप खास आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी घरामध्ये काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात. कारण की बघा, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देवीच्या पूजेला आणि सेवेला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. म्हणूनच गुरु पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून माता अन्नपूर्णा देवीला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एका रात्रीतून आयुष्याचं सोनं होणारच आहे, परंतु अनेक वर्ष घरामध्ये धन धान्य संपत्ती पैशाची आपल्याला जीवनामध्ये कधीही उणीव चणचण कमतरता ही भासणार नाही. आता ती कोणती वस्तू आपल्याला माता अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, कारण की पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णा देवीला आपण जर घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते. ज्यांच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नाहीये तर त्यांनी उद्याच्या दिवशी आणून तुम्ही देवघरामध्ये आवर्जून स्थापन करा. तर तुम्हाला ह्या वस्तू जर आपण अर्पण केल्या, कारण अन्नपूर्णा देवी ही माता पार्वती देवीचा एक अवतार मानला जातो, जी अन्नाची आणि पोषणाची देवी आहे. माता अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि समृद्धीची देवी मानली जाते. तसेच अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, अन्नधान्याची वाढ होते. अन्नपूर्णा घरात ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि वास्तुदोष हळूहळू दूर होतात.
तसेच आपल्याकडे लग्न झाल्यावरती मुलीच्या हातामध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती देण्याची प्रथा आहे। याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरामध्ये जाईल, प्रवेश करेल, त्या घरात माता अन्नपूर्णाच्या स्वरूपाने धनधान्याची संपत्ता व्हावी, एवढं महत्व ह्या माता अन्नपूर्णा देवीला प्राप्त झालेलं आहे। आता आपल्याला अन्नपूर्णा मातेची दररोज पूजा ही करायची, पण जर तुम्हाला दररोज पूजा करणं शक्य नसेल तर मग आवर्जून प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णा देवीची पूजा आणि सेवा ही आवर्जून करायलाच हवी। आता बघा, हा उपाय करणार आहोत तर तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत ही सेवा जी आहे तर ती नक्कीच करू शकता। देवघरामध्ये तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यावरती मूर्ती परत स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे, देवघरामध्ये विराजमान करायची आहे। यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अगोदर तुम्हाला दिवा धूप लावून घ्यायचा आहे। घरामध्ये वातावरण जे आहे तर ते प्रसन्नमय आपल्याला करून घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे। आपल्या देवघरामध्ये सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण की बघा, कोणतीही सेवा उपाय ही अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत पोहोचत असते आणि हा दिवा पोहोचवण्याचं काम करत असतो। म्हणूनच यानंतर आपल्याला दिवा धूप लावून घेतल्यानंतर आपल्याला एक ताम्हण ताट जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि ताम्हणामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या। त्यावरती आपल्याला माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची। मूर्तीवरती आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा। यानंतर आपल्याला पंचामृताने किंवा गाईचं कच्चं दूध असेल तुमच्याकडे तर त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही अन्नपूर्णा सूत्राचं पठण सुद्धा करू शकतात। ज्याला अभिषेक करून झाल्यावरती आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। आपल्याला एक ताम्हण घ्यायचं, ताम्हणामध्ये किंवा एका वाटीमध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे। त्या वाटीमध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकवाच्या सहाय्याने आणि स्वस्तिक वरती आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे। आता ही एक वाटी घ्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये पूर्ण तांदूळ भरून घ्यायचे। तांदूळ जे आपण घेणार आहोत ते अखंडच घ्यायचे आहे, ते तुटलेले फुटलेले घेऊ नका, खराब झालेले घेऊ नका। या तांदूळाने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती आपल्याला आपण ज्याप्रमाणे कुंकुम अर्चन करतो ना तसं आपल्याला अर्चन करायचं आहे। ज्याप्रमाणे आपण कुंकुम अर्चन करतो त्या पद्धतीनेच आपल्याला तांदूळ जे आहेत तर तांदूळाचं अर्चन करायचं आहे। आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच करंगळी शेजारचं जे बोट आहे ना त्याला अनामिका म्हणतात, तसं आपलं मधलं बोट या 3 बोटांनी म्हणजेच आपल्याला मृगी मुद्रेने अन्नपूर्णा मातेवरती तांदूळाने अर्चन करायचं आहे। आता तुम्ही देवीच्या मस्तकावरती हे अर्चन करू शकतात किंवा देवीच्या चरणांपासून तिच्या मस्तकांपर्यंत हे अर्चन आपल्याला करायचं आहे। प्रत्येक वेळेस जेव्हा आपण तांदूळाचं अर्चन करणार आहोत त्यावेळी निरंतर आपल्याला ओम श्री अन्नपूर्णा देव्याय नमः या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे। आता हे तांदूळाचं अर्चन आपल्याला कधीपर्यंत करायचं तर जिथपर्यंत हे तांदूळ माता अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे तांदूळाचं अर्चन जे आहे तर ते करायचं आहे। त्यानंतर आपल्याला माता अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू लावायचं आहे, थोड्याशा परत अक्षदा अर्पण करायच्या आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि माता अन्नपूर्णा देवी समोर आपल्याला अक्षदा ज्या आपण अर्पण केलेल्या आहेत त्यावरती आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। त्या नाण्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं। अन्नपूर्णा मातेची सेवा जी आहे ती तुम्ही घरामध्ये बसून करू शकतात किंवा अगदी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये केली तरी देखील चालणार आहे, कारण स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णा देवीचा वास असतो। स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा असतो तिथे आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा जी आहे तर ती करायची आहे। त्यानंतर अन्नपूर्णा मातेसमोर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे। संपूर्ण दिवसभर रात्रभर अन्नपूर्णा देवी मातेचा मूर्तीला आपल्याला तांदळामध्येच ठेवायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं
सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आणि यानंतर देवपूजा करून झाल्यावरती आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तांदळातून बाहेर काढून घ्यायचं आणि हे जे तांदूळ आहेत आपण ते अन्नपूर्णा मातेवरती अर्चन केलेलं, तर त्यामुळे ते अभिमंत्रित होतात आणि असे हे अभिमंत्रित झालेले तांदूळ जे आहेत तर त्या तांदूळामधल्या आपल्याला थोडेसे तांदूळ जे आहे अखंड अक्षदा जे आहे तर आपल्याला घरामध्ये धान्याचा साठा आपण ठेवतो त्यामध्ये थोडेसे आपल्याला ठेवायचे आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची उणीव, चणचण, कमतरता ही भासत नाही। त्याचप्रमाणे थोडेसे उरलेले तांदूळ आपल्याला गच्चीवरती पक्ष्यांना सुद्धा खाऊ घालायचे आहे, गाईला थोडेसे खाऊ घालायचे आहे आणि आपल्याकडनं केलेले एक प्रकारचं दान असतं। हे दान केल्यामुळे आपल्यावरती माता अन्नपूर्णा देवीचा भरभरून कृपा आशीर्वाद राहतो। त्याचबरोबर अन्नपूर्णा माता समोर आपण 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे, त्याला आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचं आहे। असं हे नाणं पॉकेटमध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकिट जे आहे तर ते कधीही रिकामं राहत नाही। आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात। अशा रीतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे। ज्या घरामध्ये ही सेवा केली जाईल त्या घरावरती साक्षात माता अन्नपूर्णा देवीची अखंड कृपा राहील आणि म्हणूनच सर्वांनी हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करून बघा। फक्त ज्यांना सुतक आहे त्यांनी हा उपाय करायचा नाही, त्यांना करता येणार नाही। ज्यांच्या घरामध्ये पिरियड्स आहेत तर तुमच्या घरामध्ये दुसरं करण्यासारखी सेवा करण्यासारखं कोणी असेल तर त्यांनी केली तरी चालणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला अन्नपूर्णा देवीला वस्तू अर्पण करायची आहे। परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसरे तांदूळ घ्यायचे आहे, वाटीमध्ये भरायचे आहे। माता अन्नपूर्णा देवीला स्वच्छ स्नान घालून वाटीमध्ये तांदूळामध्ये आपल्याला डबल आपल्या देवघरामध्ये विराजमान करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्चन जे आहे तांदूळाचं तर ते करायचं आहे। उद्याचा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा करू, छोटे मोठे उपाय करू तर त्याचे लाभ जे आहेत तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतात। म्हणून सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय सेवा जी आहे तर ती करून बघा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।